दत्तगुरूंचं दर्शन बघा एवढ्या जवळना आज प्रथमच तुमका गुरूंचं दर्शन एवढ्या जवळना देतं. ही तर एक खरोखर खूप मोठी श्रद्धा असा लोकांची. ह्या श्रद्धेच्या पोटी एवढी गर्दी होता. मित्रांनो, जसं आपण बोलतो ना की दरवेळेस काहीतरी नवीन ठिकाण, नवीन संस्कृती, नवीन आपल्या रीती परंपरा असतात, तर त्याच आपण शोधात आज मित्रांनो, जसं आपण बोलतो ना तर मग शेकडो वर्षांची परंपरा असलेलं हे मंदिर आदिशक्ती आदिमाया हैच प्रस्थापित असा. एक जरी एका दिवशी एक जरी आपल्याला फुल असतं तेच व्हायचं, तोडायचं नाही दुसरं. खूपच छान. मित्रांनो, येणारी गर्दी दिसता ना, तर ही गर्दी आता आणखी थोड्या वेळानं वाढतली बघा. जसं वेळ जाणार आहे तशी ही गर्दी वाढणार आहे. रात्रीचे वाजलेत म्हणजे संध्याकाळचे वाजलेत 8. आपण बोलतो बंगाली खाजा, या बंगालवरनं येत नाही, तर हैसर आमच्या हैसर स्वतः बनवतात. आणि ह्या बनवणाऱ्या ह्या ताई असत, म्हणजे ह्या भगिनी आणि आणखी ज्या आपल्या ताई असत ना. चल्ला आता बघा, मिक्सरमध्ये मोडणार कांडक्या. आता जरा थंड झाली आहे. अरे उभा पुढच्या रेल्वेची ट्रॅक आहे मिनिट द्यायला. वडे गरम गरम आणि ऐसर भजी. आता हीच तयार होता. आमचे पाटील का पाटलांका दाखवा बाबा. पाटलांनो, मागच्या टायमाक तुमका सांगलंय, तुमका विश्वास नव्हतो मी येतय म्हणून. तर हा पोइंडे असत त्यांचं सुपुत्र असा दर्शन आणि ऐसर आमचं ओमी असा. आम्ही आता ओमकारचं नाव बदलणार, ओमी करणार आहोत, शॉर्टकट एकदम. थंडगार लिंबू के सरबत, गरमागरम मंजिरा थंडगार सरबत. अरे वा. त्यांचा असा हैसर दुकान लावलेला ह्या या आकडे असा घाडी गावकर. तकडे पलीकडे त्यांचा असाच असा. आणि आपला अजून एक दाखवतोय. हे हैसर एक काउंटर लावलेलं असा, हे मोठं असा. आता हे बघा, म्हणजे स्पेशल खाजा आहे हा. आणि ह्या वेळेस आता जर ह्यांनी सांगितलं नसतं तर समजला नसता, आम्ही काय असेच बोललो असतो आणि निघून गेलो असता. तर ह्या स्पेशल हा ड्रायफ्रूटवाला मालवणी खाजा. तर मग ही रेसिपी एक वाढवल्यानी तर ही तशीच जातली पुढे. बघूया, आपण पण टेस्ट करूया आणि मग सांगूया पुढे. अगदी ड्रायफ्रूटचा जो फ्लेवर आहे ना, तो ह्या मालवणी खाजासोबत खरोखर खूपच छान तोंडात रेंगाळता. 1 मिनिट, ओमकारा सांग्या टेस्ट का देवा. ड्रायफ्रूट एक नंबर टेस्ट. म्हणजे अण्णान ओळख दाखवल्यान, आम्ही ओळख दाखवला आणि अण्णान जशी ओळख दाखवली तसं हातात पेढो दिला. आता पेढो आधी खाऊया. गोड. तसंच अण्णा बघा, आनंद दादूची नाव सांगितलं ना. ऐश्वर्या आतमध्ये टाकतो तर आता आतमध्ये जातो. सर ना गेट येत ना, गेट मधनं आतमध्ये टाकतो. ऐसर पण गेट आहे.
सेफ जागा पाहिजे. ही हैसरली ना तालुक्यातली सगळ्यात मोठी जत्रा असा. हे बघ आणि वरता वर नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण जसं बोललो ना की रोज नवीन ठिकाण, नवीन संस्कृती, नवीन परंपरा ह्या सगळ्या गोष्टींच्या शोधात येतो. तर मग आज असा दत्त जयंती म्हणजे श्री सद्गुरू दत्तगुरू महाराजांची जयंती असा. तर मग तेच औचित्य आपण साधून आज हिला असा पाटगाव का, तर मग पाटगावात होणारी जी जत्रा असा ना ती सगळ्यात मोठी असा. आता शॅडोचं लांब राहू दे, पण मग आपल्यासोबत सावलीसारखं राहणारो ओंकार असता, सोबत ओंकार पाठीमागे असा. आणि आपले जे कोयंडे असतात ना, कोयंड्यांचा सुपुत्र असा. यावेळेस आपल्याला भेटलो हैसर. तर मग आजचा दिवस खरोखर खूपच छान असा, नाही असं बोलू शकत नाही, कारण एवढी माणसं भेटला आणि त्यांच्यासोबत मग आपण ह्यो कार्यक्रम जो आहे ना तो तुमच्यापर्यंत आणण्याचा हे प्रयत्न करतो. तर मग होपचो की एवढ्या मोठ्या ह्या जत्रेचं महोत्सव म्हणजे एकमेव जिल्ह्यातली होणारी एवढी मोठी जत्रा आता आपण जी बघितला तर ही देवगड तालुका आणि देवगड तालुका आणि देवगड तालुक्यातली होणारी एकमेव अशी जत्रा ही आज आपण बघतो. मित्रांनो, अशा गोष्टी आपल्यापर्यंत येणे गरजेचं आहे. ह्या जर आल्या तर मग ह्या तुम्ही 2 माणसांना 4 माणसांना जे सांगताल त्याच्याप्रमाणे पुढच्या बऱ्याच गोष्टी पुढच्या येणाऱ्या पिढीक पण माहिती होण्या गरजेचं. तर मग ह्यो एक प्रयत्न होतो. कसं वाटलो तो सांगा. आणि चला आता आपण दर्शनात जाऊया. हैसरनं आतमध्ये टाकतो ते पण होता आतमध्ये जागा. सर ना गेट येत ना, गेट मधनं आतमध्ये टाकतो. हैसर पण गेट आहे. सेफ जागा पाहिजे. ही हैसरली ना तालुक्यातली सगळ्यात मोठी जत्रा असा. हे बघ आणि वरता वर अण्णान ओळख दाखवल्यान, आम्ही ओळख दाखवला आणि अण्णान जशी ओळख दाखवली तसं हातात पेढो दिला. आता पेढो आधी खाऊया. गोड तसंच अण्णा बघा. अण्णा दादूची नाव सांगितलं ना, तरी अप्पा आणि कर्नाटकाचा होता अण्णा बघ. आणि थंयसर ना येईल हे पेढे आणि हे पेढे, हे साधे आणि हे पेढे असतात. हां, हे खवा आहे कुठं हा काय माणसं असं थंयसर दुकान लावलेला ह्या या आकडे असा घाडी गावकर. तकडे पलीकडे त्यांचा असाच असा. आणि आपला अजून एक दाखवतोय. हे हैसर एक काउंटर लावलेलं असा, हे मोठं असा. आता हे बघा काय किती माणसं आहेत रे बाबा, ढीकभर माणसं आहेत. अगदीच खाजा परतून ठेवला नव्हता त्या सगळा भरून काढल्याने. ह्या बघा एक ट्रे झालो असा. आणि आपले पाटकर बरोबर ना, काम चालू अजून जोरात काम चालू काम आटपल्याने नाही ना सगळा. यावेळेस पुढे येईल पण अगदीच रस्त्याक लागून असं. चला यो ढिक्का रिकामी होईल पुन्हा तसाच आहे. चला ते जरा घाईत आहे, आपण पुढे जाऊया. गावकर आहेत आपले 3 काउंटर असत. हे बघा हे आपलं रेग्युलरच आहे, पण मग 1, 2, 3 काउंटर असत. यावेळेस सगळ्यात पहिलं मुख्य आमच्या गाडी गावकर असत आहे. सर काय गेले पकडे आज किती लावला या ता दुसरा पलीकडे तिसरा तकडे पण या का. अरे वा बघूया पुढे जाऊया अजून काही काय आता. सर
असंच आपलीच माणसं असतात ह्या पण काउंटरवरती. हा आकडे जलेबी जलेबी तसा होता ते. हे इकडे असत हे 80 रुपये पाव किलो आहे. अरे म्हणजे स्पेशल खाजा आहे हा. आणि ह्या वेळेस आता जर ह्यांनी सांगितलं नसतं तर समजला नसता, आम्ही काय असेच बोललो असतो आणि निघून गेलो असता. तर ह्या स्पेशल हा ड्रायफ्रूटवाला मालवणी खाजा. तर मग ही रेसिपी एक वाढवल्यानी तर ही तशीच जातली पुढे. बघूया आपण पण टेस्ट करूया आणि मग सांगूया पुढे. अगदी ड्रायफ्रूटचा जो फ्लेवर आहे ना तो ह्या मालवणी खाण्यासोबत खरोखर खूपच छान तोंडात रेंगाळता. 1 मिनिट ओमकार इलो ओमकारा सांग्या टेस्ट का देवा. ड्रायफ्रूट आहे ड्रायफ्रूट एक नंबर टेस्ट म्हणजे हा हा हो खरोखर टेस्टमध्ये लय फरक हा. जमीन आसमानावर फरक हा. ही अशीच राहू दे टेस्ट. हा हा तुमका खरोखर सांगतोय जर इलास तर आवर्जून ड्रायफ्रूटचा खाजा विचारा. तुम्ही स्वतः टेस्ट घ्या अनुभव घ्या आणि मग आमका फीडबॅक सांगा कसं होतो. चला आपण आता पुढे जाऊया आणि देवळात जाऊया तुमका दर्शन देऊया. चला हिला तर मग जसं दिसतं ना हयसर जागोजागी बघा आपल्या स्टॉल्स दिसतात आणि हे स्टॉल्स एवढे पसरलेले असतात ना ते आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जाऊन थैसर ना खाली बघूया की ही जत्रा किती पसरलेली असतात ती म्हणजेच किती मोठी होता ती हयसरली. आपण जी बोलता ना पाडगावची जत्रा म्हणजेच ह्यो दत्त मंदिर दत्त जयंतीचा जो उत्सव असा ना तर ह्यो किती मोठ्या प्रमाणात भरतात तो बघा. संपूर्णतः साधारणतः 500 मीटरचं रेडियस जो खालीचा असा तो पूर्ण झालेलो असा भरलेलो असा. सगळे स्टॉल्स लागलेले असतात. ही एकमेव एवढी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली भरणारी मोठी जत्रा असा. चला पुढे जाऊया आता. एंट्री गेट बघा श्री आशा दत्त देवस्थान ट्रस्ट पोंबुर्ली आणि पाडगाव या दोघांच्या एकत्र ठिकाणाची नावं दिलेली असत बोर्डवरती. मागच्या वर्षी हयसर या बाजूक होता. आता हां मी हेंकाच बघत होते. तर हेंका जे बघत होते ना हे असत पंढरपूरवरून आलेले. तुम्ही पंढरपूरवरून आलेत दरवर्षी येता. मागच्या वर्षी तिकडे बसलेले हां आणि इकडे 1-2 जण बसलेले. अच्छा तुमचं नाव कसं? सुनील तिलकचंद परदेशी. अरे वा मागच्या वर्षी तर बघितलं असाल पण ह्या वर्षी पण बघितलं आहे का. चला पुढे जाऊन बघूया. आधी दर्शन घेऊया कारण दत्त मंदिर आणि बाजूक अंबाबाईचं दर्शन घेऊचं आपल्या. पुढे जाऊया आणि नंतर मग हेंका विचारू घेऊया. तर मग हे हयसर जे दत्त मंदिर असं ना थैसर जाऊया आपण बघताव ना. तर मग हयसर अगदी दत्त मंदिराच्या समोरच थैसर आता हवनकुंड केलेलं आहे. आणि दरवर्षी जसं बघतो तसंच हयसरच समोरच एक काउंटर असा. हे ट्रस्ट म्हणजे जी संस्था असा ना त्या संस्थेचं असा. आणि या बाजून एंट्री दिलेली असा आतमध्ये जाण्यासाठी लोकांची उत्सुकता तशीच असा. हे बघा दर्शनाची तशीच ओढ असा दर्शनाची इच्छा याच गोष्टीसाठी आता हयसरला दिलेली असा. चला आपण पुढे जाऊया. दत्त जयंतीच्या वेळेस जो दत्त जन्मोत्सव केला जातो ना त्याच्यासाठी हयसर पाळणा ठेवलेला आहे आणि मग तोच रात्रीच्या वेळेस हा पाळणा हालवला जातो. तर मग आता आपल्या जो बघता हो तो बघा
बेलपत्रात ना ती बेलपत्रात थंयसर टाकण्याची उत्सुकता असता ज्यांची राहिली त्यांची म्हणजेच इच्छा असता माणसाच्या इच्छा ज्याप्रमाणे काही काही असतात तसंच. तर मग आता आपण भली मोठी रांग बघतो. ही रांग हैसरणाची लागलेली आहे ना, ही बाहेरपर्यंत बाहेरपर्यंत कशा प्रकारे रांग आहे ना मित्रांनो ती दाखवतो. आपण आता पुन्हा आतल्या साईडलाच बघतो. हे बघा श्री क्षेत्र स्वयंभू श्री दत्त पादुका मंदिर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं सगळ्यात वरती लिहिलेलं आहे. फुलं दिलीत त्यानं. दत्तगुरूंचं दर्शन बघा एवढ्या जवळना आज प्रथमच तुमका गुरूंचं दर्शन एवढ्या जवळना देतं. ही तर एक खरोखर खूप मोठी श्रद्धा असा लोकांची. ह्या श्रद्धेच्या पोटी एवढी गर्दी होता आणि ही जत्रा एवढी मोठी होण्याचं कारण असते. चला आपण पुढे जाऊया. मित्रांनो जसं आपण बोलतो ना की दरवेळेस काहीतरी नवीन ठिकाण नवीन संस्कृती नवीन आपल्या रीती परंपरा असतात. तर त्याच आपण शोधात आज पाटगाव इथे आलो. कारण पाटगावचं औचित्य कसा की आज असा दत्त जयंती म्हणजेच दत्त जन्मोत्सव आणि श्री सद्गुरू म्हणजेच दत्त महाराज जे असतात ना त्यांचा आज जन्म अशा ठिकाणी झाले. ते एक स्वयंभू देवस्थान असा त्याची प्रकार म्हणजे ख्याती तर भरपूरच असा आणि हे मुख्य रस्ता आहे कसा आता कित्येक वर्ष म्हणजे हे शेकडो वर्षांचा हे जो इतिहास आहे ना तर तो आपण जाणून घेऊया. हैसरले मानकरी असत तर त्या मानकऱ्यांच्या तोंडी ह्या गोष्टी सगळ्या किंवा ह्याची थोडीफार माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. तर सर सांगा आपल्या मंदिराबद्दल काय इतिहास आहे तो. पादुका रूपी असलेलं असं देवस्थान आहे. त्या ठिकाणी या आपण सांगत आहात की या ठिकाणी तुमचं जी टेकडी आहे त्या टेकडीच्या ठिकाणी एका धनगर समाजातल्या जन्माची गाय येऊन तिथं पानात होते आणि ते खूप देत नसल्यामुळे त्या धनगर व्यक्तीनं त्या पाठलाग करून तो घेतला होता. एका विशिष्ट जागी येऊन ती पानं शोधते गाय हे त्याला अंदाज आल्यानंतर तिथं जेव्हा काम केल्यानंतर पादुका मिळाल्या. आपल्याला जे देवस्थानच्या कामामध्ये चौथरा दिली त्याच्यामध्ये या पादुका घेतात त्या पादुकांच्या खाली त्या मुख्य पादुका आहेत. अशा प्रकारे ह्या देवस्थानचं साधारणतः 1899 या देवस्थानची स्थापना झालेली दिसली. हो आणि त्यावेळेला हा भाग पावडा संस्थानमध्ये येत होता. पावडा संस्थान खासदार झाल्यानंतर तो आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आला. अशा प्रकारे हे देवस्थान काही नोंदणीकृत आहे आणि याचा जन्मोत्सव याच वर्षी आम्ही आंदोलन केला की नवीन मूर्ती स्थापना केली. लोकांचा चांगला उत्साह मिळाला. उत्साह आहे या नवीन वास्तूमध्ये लोकांना त्याचा फायदा होतो आहे. लोक त्याचा फायदा घेत आहेत. आपली नोकरी जास्त वाढवत आहे आणि भविष्यात आमच्या योजनेप्रमाणे आम्ही आता काम करणार आहोत. तिथं फक्त निवास करायची आहे. निवास याच्या व्यक्तींसाठी निवास करायचे आहे. अशा प्रकारे भविष्यामध्ये आणि आमच्या नाही. नक्कीच तुमच्या एकंदरीत ही गोष्ट जर ऐकली ना की
भक्त निवास वगैरे आपल्याला पुढे करायचं आहे. तर मग खूपच छान संकल्पना आहे आणि ही संकल्पना तुमची सत्यात लवकरात लवकर उतरू दे हीच गुरुचरणी सदिच्छा आहे सर. चला आता आपण हैसरना पुढे जाऊया आणि आईचं पण दर्शन घेऊया. मित्रांनो, जसं आपण बोलतो ना, तर मग शेकडो वर्षांची परंपरा असलेलं हे मंदिर आदिशक्ती आदिमाया हैच प्रस्थापित असा आणि हे शेकडो वर्षांची असलेली परंपरा आजपर्यंत राखून ठेवली. आज आपण तुमका ह्याच गोष्टीसाठी येयला की अंबाबाई वर्षानुवर्ष भक्तांच्या हाकेक धावणारी आणि भक्तांची जी नवसत मागणी आहेत ते पूर्ण करणारी. आदिशक्ती आदिमाया हे आपलं सांगणं कर्तव्य एक जरी एका दिवशी एक जरी आपल्याला फुल असतं तेच व्हायचं, तोडायचं नाही दुसरं. खूपच छान मार्गदर्शन करताना आपले पुजारी असत आहे सर दरवेळेप्रमाणे. चला ठीक आहे. आपण जर बघितलं ना काउंटर, तर मग काउंटर स्वइच्छेने देणाऱ्या ज्या देणग्या असतात त्यांच्यासाठी आणि आपल्या इतर ज्या काही गोष्टी असतात त्यात मार्गदर्शन असेल, माहिती असेल मंदिरासंबंधी, तर मग त्या माहितीसाठी हैसर हे काउंटर असं अत्यंत व्यवस्था जी खूपच चांगल्या प्रकारे अत्यंत सुंदर अशी व्यवस्था केलेली असं आहे सर. सोबतच आपल्या झालेल्या गोष्टी आणि होणाऱ्या गोष्टी त्यासोबत जे विश्वस्त असत ट्रस्टी बोलतो आपण ते, त्याच्यानंतर मग मुख्य देणगी आणि पुढे वर्धापन दिनाबद्दल माहिती दिलेली असा ती आपण बघूया. मंदिराची जे बांधकाम असा म्हणजे मंदिराचं जीर्णोद्धार हे काम पूर्ण झालं असा आणि नंतर मग त्यांनी काही आखून ठेवलेल्या गोष्टी असत म्हणजेच पुढील कामं जी हातात घेणार असत त्यातला भोजनालय एक असा पायवाट तयार करणे, मंदिराभोवती पेवर ब्लॉक आणि मंदिर परिसरात रस्त्यालगत स्वच्छतागृह बांधणे. तर मग ह्या पुढच्या गोष्टींची त्यांनी बांधणी करून ठेवलेली असा. सोबतच आपले जे विश्वस्त असत ना त्या विश्वस्तांची यादी असा आहे सर. नंतर मग जे मुख्य देणगीदार असत ना ते मुख्य देणगीदार असत आहे सर. आणि तदनंतर आपल्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा कधी असतो ते यात त्यांनी व्यवस्थित अगदी मांडणी करून ठेवलेली असा. 25 एप्रिल 2025 रोजी दत्त मंदिर पाटगाव येथे दत्तमूर्ती प्रतिष्ठापना, प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण हे कार्यक्रम झाले होते आणि 25 एप्रिल हा ह्यांचा वर्धापन दिन आहे. चला आपण आता पुढे जाऊया. एका घेऊया. मित्रांनो, येणारी गर्दी दिसता ना, तर ही गर्दी आता आणखी थोड्या वेळानं वाढतली बघा. जसं वेळ जाणार आहे तशी ही गर्दी वाढणार आहे. रात्रीचे वाजलेत म्हणजे संध्याकाळचे वाजलेत 8 आणि 8 वाजता जी गर्दी असा ना ती गर्दी आता डबल होत जाणार आहे. जसं टाईम जाणार तसं ही गर्दी मोठी वाढते. त्याचप्रमाणे आतमध्ये गर्दी जत्रेत होणारी ती डबल असते. ती जत्रा तर खूपच मोठी असा. मित्रांनो, मुख्य जत्रेत दिला आपण आणि मुख्य जत्रेत दिला तर मग आपले खाजेचे काउंटर बघितल्यानंतर आपले खास खाजेवाले जे आहेत ना त्यांची आठवण येईल. तर मग त्याच्यात गाडीगावकर खास जे असत त्यातलं ह्यो पहिलो बघा पुन्हा. आता ऑलमोस्ट त्यांनी ह्यो ट्रे जो होतो ना तो रिकामो केल्याने भरला सगळं झालं. तसाच ह्यो नवीन असता ट्रे आता हो ट्रे आता येतलो बघा. आणि ऐसर जलेबी ही काय नवीन नाही आपल्यासाठी. मागच्या वेळेस बऱ्यापैकी मोठी जिलेबीचा पॅकेट दिला होता तेवढा तर खाऊन संपवला नाही म्हणजे घराकडेच जाऊन खाला होता. हे बघा पाक. तर हे काउंटर आपलं जलेबीचं आणि हे खाज्याचं काउंटर. सोबतच पुढच्या बाजूक असलेला ह्या खाज्याचा काउंटर. खाज्याच्या काउंटरमध्ये आतमध्ये जाऊया आपण. तुमका आतमध्ये जाऊन दाखवतोय कारण आपले गाडीगावकर सोबत असत
त्यांच्या पलीकडे साईडला पाटकर असत, त्यांचे पण काउंटर लागलेले असत आणि ही आपलीच माणसं. खाज्याचा गुळ असं ना तो कडवूक घेतलेलो, आपल्या आपल्या मालवणी भाषेत आपण बोलूया, बरोबर ना. हां, खाज्याचा गुळ कडवूक घेतल्याने. तुमचं नाव कसा? नाव कसा? कुळी आहे आपले वर येत ना. हां, मग आपलेच माणसं काय आता जाऊ दे. खायचं भुसं होतं तो हैसर घेतल्याने. आता मेन कांडका आहेत ना, ती कांडका घ्यायची होती. ती कांडका टाकल्याने का त्याच्यावरती यो गुळ ओतल्यानी का तो मग परतल्यानी को मग तो सुकवल्यानी आणि मग झाला खाजा. जा आपल्यापर्यंत येतात त्याच्यासाठी बऱ्याच जणांची मेहनत असा, ही मेहनत आपल्याला दिसत नाही. बघूया चला. काउंटर तर आपले भव्य असतात, कारण ही जत्रा जशी एवढी मोठी ते त्याचप्रमाणे काउंटर पण मोठे ठेवतात. तर ह्या वेळेस जसं मी बोलतोय ना तसंच, म्हणजे अगदी काय बाकी अशा मोठ्या गोष्टी नाही, पण मग जी मानली जाणारी सर्वत्र असतात ती, तर प्रत्येक पुरुषाच्या मागे बाईच वाहत असतं, बरोबर आहे? हां, आणि ते पण सक्सेसफुल. तर मग त्या आपल्या भगिनी म्हणजे ताई त्या आज स्वतः असत आणि नवऱ्याच्या सोबत खांद्यात खांदो लावून मदत करतात. तर मग हे कसं आहे ना, हे बघा हळद दिसता. ओ ताई अकडे बघा जरा, ह्या बघा. हां, आज बघितलास तर मग ह्या जोडप्या असाच सदैव सुखी राहू दे आणि ह्यांची जी बरकत असा ना ह्या धंद्याची ती तशीच राहू दे, ही सदिच्छा असा. आणि आपण पुढे जाऊया. काउंटर तर मग लागलो असा, पण मग आपण खाजा बघूचा असा. अकडे पण भरतात, तकडे पण भरतात आणि काउंटर लागलो तकडे जिलेबी आपलो. चला आपण बोलतो बंगाली खाजा. या बंगालवरनं येत नाही, तर हैसर स्वतः बनवतात आणि ह्या बनवणाऱ्या ह्या ताई असत, म्हणजे ह्या भगिनी आणि आणखी ज्या आपल्या ताई असत ना, म्हणजेच मिसेस गाडीगावकर. तर मग ह्या स्वतः बनवतात. बघा नाव बंगालचा दिला असला तरी हा आता कोकणातला बंगाली खाजा. तर मग ह्यांच्या हातची जी कला असा ना, त्या कला खरोखर सलाम असा आणि ही अशीच कला पुढे जाऊ दे आणि आमचं बाबा हैसरलो जो काही धंदो आहे तो धंदो 4 पटीन होऊ दे, याच मागणं असा. चला पुढे जाऊया ना. चला आता बघा, गरम गरम जसं वतल्याने होता ना गुळ याच्यावरती, तसंच त्यांनी तीळ वतल्याने. हे ड्रायफ्रूटवाला करणार आज की विदाउट ड्रायफ्रूट? ते ड्रायफ्रूटवाला झालेला. अच्छा, ड्रायफ्रूटचा जो ढीक पडलो आता हैसर, तो जो ढीक कमी होईल मग हैसर पुन्हा मग चालू करते ड्रायफ्रूटवाला खाजा. पण मग तरी पण आत्ता बघा हैसर या खाजा परतताना. आता हे काय वेळ लागतो, हे खाजा परतूचा लागतो. अख्खं गुळ आहे ना, तो गुळ परतूचा लागणार. बघा हीच मेहनत खरी. ही मेहनत आपल्याला दिसता. काय नाव काय आधी? नरेश घाडी. आता बघा आज खाजा परतताना म्हणजेच कोणाकोणाचा हात लागता, कोणाची मेहनत लागता, तर ह्या सगळ्यांची मेहनत लागता खाजा बनवताना. आणि ह्या जेव्हा आपल्या हातात येता पाकिटातना तेव्हा आपण खातो ना, तर गोड चव येतात त्याच्यात. ह्यांच्यासोबत ह्यांची मेहनत पण असतं. तर मग ह्या सगळ्यांसाठी एकतर सगळ्यात पहिलं आभार आपण मानूया की ह्यांच्यामुळे आपल्या हातात येतं ते. मिक्सरमध्ये मोडणार कांडक्या. आता जरा थंड झाली आहे. अरे उभा
जकडे बघता तकडे नुसत्या खाज्यांचे ढिपी लागलेली आहेत. हा नुसता खाजा आहे जिकडे अख्ख्या ह्याच्यावर. बोर्ड लावल्याशिवाय आपली माणसं समजणार कशी किंवा आपल्या माणसांनी दुकानं लावल्याने जायचं. हा भरपूर मोठी जत्रा असा. आपण आता त्या पुढच्या टोकाक जैसर आकाश पाळणा होता ना त्या बाजूक जाऊक चाललो. त्या बाजूक जाताना आपल्याक बघता किती मोठी असा जत्रा ही संपत नाही. चालून चालून पायाचे तुकडे पडूक लागले. फिरताना मजा येता पण मग जीव मुठीत घेऊन बसलो आता. नाही आता असता हे मस्त आहे एअर बलून्स. आपल्याक काही एवढी मजा करून भेटली नव्हती तेवढी हँका तरी मिळता. आपल्या वेळी एवढा कायच नव्हता. पण मग आपल्या पुढच्या पिढी या सगळ्या मजा घेऊक मिळवची म्हणून मग चाललेलो प्रयत्न असता आटोकाट तो त्याच्या पालकांचो आई वडिलांचो आणि इतर. ठीक आहे मजा. आता बघ आपटीत तो चला आता हाय सर बघूया आपण. 100 ला घेऊन गेलास काय? खाली जाऊ काय आकाश पाळणा जत्रेची शान असणारा ह्या आकाश पाळणा किती वर्षानंतर बघतो आपण. पण मग ही जत्रा जेव्हा भरतात तेव्हा ह्या गोष्टी भरपूर अगदी मोठ्या उमेदीने मजा घेतली जातात त्यांची. बरं आकाश पाळणा जेव्हा बघितलं जातं तेव्हा भरपूर मोठ्या उमेदीने आधी जुन्या आठवणी येतात. आपण बऱ्याच वेळा बसलो असणार पण मग तरी देखील आता ह्या आकाश पाळण्यात बसू अशी इच्छा होता. असेच असणारे हे खेळ आपण पुढे बघूया कसे असते. पुढच्या रेल्वेची ट्रॅक आहे मिनिट द्यायला. मजा मजा. ह्या पातीवर मासे नाही मिळत. पात मोठी आपण असंच त्याच्यात बसलेले ते काय वरती. चला पुढे जाया ना आपण. गरम गरम मस्त भजी असा सुरुवात केल्याने या. आता काढ ना एक शॉट घे ना. भजी वडे गरम गरम आणि ऐसर भजी. आता हीच तयार होता. आमचे पाटील का पाटलांका दाखवा बाबा. पाटलांनो मागच्या टायमात तुमका सांगलंय तुमका विश्वास नव्हतो मी येतोय म्हणून सर. हा नाही माहीत बोला. आणि हे बघा आणि तिसरी काय ताई काय मॅडम काय तुमचे. हा तिकडे आहे आतमध्ये राहू दे. बघितलात आता लक्षात ठेवा. हा मग हे सांगतील पुन्हा नाही बघितलं म्हणून. चला पण गरम गरम भजी या टायमात म्हणजे थंडीचे दिवस असतात. थंडीच्या दिवसात गरम गरम भजी म्हणजे आहा सोने पे सुहाग असता. चालला तसंच
येऊया बघूया पुढे कसं ते. सोबतच बाळा कोयंडे असत, त्यांचं सुपुत्र असा दर्शन, आणि हैसर आमचं ओमी असा. आम्ही आता ओमकारचं नाव बदलणार, ओमी करणार आहोत, शॉर्टकट एकदम मस्त असा होणारा. ते बघा ते व्हिडिओ आमचा करतात. हां ठीक आहे, चला सोबतिक सोबत म्हणून आज बरा वाटला लय. आणि आणखी थोड्या वेळानं आपण हैसरना निघणार आहोत घरात जाऊन. आमचा माणूस भेटलो जत्रेत, आम्ही शोधत होता बोला तकडे असणार, पण तकडे नाही, ह्या वेळेस अक्कडे असा. आणि अकडसून आता आम्ही हैसर जरा आता काय मस्त फोडणी बिडणी देणार, सगळी भाजी बिजी टाकणार. बघा आता, हां हे बघा टाकली भाजी, हे एक नंबर कोबी, हां मस्त गाजर विजर सगळं. आता कसे काय नूडल्स बनवता, राईस. आता झटकदार असो मस्त चटकदार राईस, जाऊ दे ऑर्डर पडली तसं ते बनवत आहे. तर आपण आता जाऊया हैसरना. चलो आम्ही पण चाललो, भेटू नंतर पुन्हा. नाही भेटलं होतं तू माका मागच्या टायमाक? अच्छा आता जागवा. मंचुरियनचा काउंटर सांभाळता, नाव काय तुझा? वेद गावकर. वेद. वेद आता बघा तुम्ही जर मंचुरियन खाता तर मंचुरियनचे तुमका पण वेद लागू कोय. वेद असा काउंटरवरती. चला आपण पुढे जाऊया. कसा था कसा था मगाशी माझी अडचण आला. झाले आता काय पहिल्यांदा करतो? हा एवढ्या वर्षापासून ऍड करतोय. हा तेव्हा बोलला नाही. कसा था? असं बोलो. हा या गारेगार थंडगार लिंबू के सरबत, गरमागरम मंचुरियन थंडगार सरबत. अरे वा, हा इकडे या. चला. गारेगार घ्या लिंबू के सरबत. चला आता आम्ही घरात जाऊची वाट. जाऊन येलो, फिरून येलो. चला तर मग मित्रांनो चला आता आपण हैसरला जाऊया म्हणजे व्हिडिओ संपवते. म्हणून मग आपला रोजचा सांगा, रोजचा मागणार आणि रोजचा करा. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो माका तर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूच असत तर कोकणासाठी _, काय पण इंस्टाग्राम आय डी फॉलो करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.